Welcome to Maths Katta, my YouTube channel. Standard 10, Maths 1, Chapter number 5, Probability. This is a new chapter for you and it is very important. It is a base of Standard 11 and 12. You always known about some very different type of games, and this chapter is totally depend on the different types of game. Therefore it is very simple, and if you understood, then the marks you will get full marks for the chapter. Consider one activity, that is, it is a type of game only. Let each student in the class toss a coin once. What will you get? म्हणजे समजा जर तुमच्या वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एखादा कॉइन टॉस करायला सांगितला तर त्याला काय काय मिळू शकेल, त्याची उत्तरं काय येतील. हा एक प्रकारचा गेम समजूया. तुम्हाला माहिती आहे कॉइनवर दोन भाग असतात, हेड अँड टेल. Therefore each student will get head and tail. What are the possibilities? That is, H means head and T means tail. Then for each student, when he will get the answer, then you can note it in this column, that is number of students which get head and number of students which get tail. Each student will either get head or tail, any one of them. This is only the one answer for every game. Next activity. Ask each student to toss the same coin twice. What are the possibilities? म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला मगाच्या गेममध्ये आपण एकदा टॉस करायला कॉइन दिला होता. आता तोच कॉइन त्याला दोनदा टॉस करायचा आहे, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारे उत्तरं हे दोन असतील. मग कोणकोणते दोन उत्तरं येऊ शकतील, त्याच्या काय काय पॉसिबिलिटीज येऊ शकतील, त्या आपल्याला पॉसिबिलिटीज बघायच्या आहेत. म्हणजे पहिल्या कॉईनवर जर पहिल्यांदा टॉस केल्यावर जर एच मिळाला तर दुसऱ्यांदा टॉस केल्यावर एच पण मिळू शकतो, टी पण मिळू शकतो. म्हणून पहिल्या कॉईनवरचा एच आधी लिहिला आहे, नंतरच्या टॉस केल्यानंतरच्या कॉईनवरचा एच आणि नंतर टी लिहिला आहे. आता पहिल्या कॉईनवरचा एच आपण इथे फिक्स ठेवला आहे, म्हणून एच टी. आता पहिल्या कॉईनवर एच मिळाला आहे, आता नंतर तो टी पण मिळू शकतो पहिल्या कॉईनवर, म्हणून पहिल्या कॉईनवरचा टी आणि टी अशा पॉसिबिलिटी आपण फिक्स ठेवल्या. जेव्हा पहिल्या कॉईनवर टी असेल तेव्हा दुसऱ्या टॉस केलेल्या कॉईनवर एच किंवा टी असू शकतो. म्हणून पहिल्यांदा कसं लिहिलं बघा आपण. आता एक कॉइन दोनदा टॉस करायचे आहेत. किती पॉसिबिलिटीज आहेत? 4 पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे 2⁻². 2 म्हणजे काय, आपण त्याच्या 2 पॉसिबिलिटीज, एकदा कॉइन टॉस केल्यावर त्याला 2 पॉसिबिलिटीज आहेत आणि त्याला 2 वेळा टॉस केला म्हणून 2⁻². म्हणजे किती पॉसिबिलिटी झाल्या? 4. मग 4 पैकी दोघांवर आपण एच लिहायचं आहे, नंतर टी लिहायचं आहे. नंतर पहिल्या कॉईनवरचा एच टी लिहून झाला की दुसऱ्या कॉईनवरचा एच टी असं लिहून घ्यायचं आहे. म्हणजे हा सिक्वेन्स पण तुमचा चुकणार नाही आणि या 4ही पॉसिबिलिटीज व्यवस्थित लिहिता येतील, कोणतीही रिपीट होणार नाही किंवा कोणतीही राहून जाणार नाही. When you write the possibilities, then again justify, just like the first activity, that is, observe the number of students which get HH, which get HT, which get TH and other TT. You can get complete this chart then. This is another game for the. Now the third activity. Observe that there is a die. Okay. Now when we throw a die once, what will happen? What are the different possibilities of getting dots on the upper face? तुम्हाला डाय माहिती आहे, जेव्हा आपण सापशिडी वगैरे हे गेम खेळतो तेव्हा एक डाय असतो. त्या डायला किती सरफेस आहेत? 6. मग त्या 6 सरफेसवर डॉट्स टाकलेले असतात. ते डॉट्स बघा इथे दाखवलेत. 1, 2, 3 डॉट असलेला 4 डॉट, एका सरफेसवर 5 आणि एका सरफेसवर 6.
म्हणजे आपल्याला काय काय पडतात, 1 ते 6 अंकापैकी कोणताही अंक आपल्याला तो डाय थ्रो केल्यानंतर मिळतो. Each of these possibilities results throwing a die. When a die is thrown, then there are 6 possibilities, and at any one time only one possibility will occur. म्हणजे जेव्हा आपण एकदा डाय फेकू त्यापैकी या 6 आकड्यांपैकी आपल्याला एकच सरफेस जो वरती असेल त्याच्यावरचा आकडा तुमचा आन्सर तुम्हाला मिळणार आहे. नाव द नेक्स्ट कन्सेप्ट इज अ रँडम एक्सपेरिमेंट. असे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत. हे आत्ता आपण फक्त 2-3 उदाहरणच बघितले. आपण वेगवेगळे उदाहरणं पुन्हा बघणार आहोत. रँडम एक्सपेरिमेंट इज अ न्यू कन्सेप्ट अगेन. व्हॉट इज द रँडम एक्सपेरिमेंट? An experiment in which all the possible results are known in advance, but none of them can be predicted with certainty is called as a random experiment. मग रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? की ज्या एक्सपेरिमेंटचे ऑल पॉसिबल रिझल्ट्स जे आहेत, जे मिळणारी उत्तरं आहेत तो एक्सपेरिमेंट झाल्यानंतर मिळणारी पॉसिबल उत्तरं जी आहेत ही आपल्याला आधीच माहिती असतात, परंतु गेम खेळल्यानंतर कोणतं उत्तर आपल्याला ह्या क्षणाला मिळेल याची गॅरंटी किंवा याचं भविष्य किंवा भाकीत कोणीही सांगू शकत नाही. अशा एक्सपेरिमेंटला रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणतात. म्हणजेच आपण कॉईन टॉस केला होता. मग कॉईन टॉस करण्यापूर्वी आपल्याला काय उत्तरं मिळतील हे माहिती होतं. म्हणजे एकतर हेड मिळेल किंवा टेल मिळेल हे माहिती आहे. पण आता फेकल्यानंतर काय मिळणार आहे हे आपण आत्ताच सांगू शकत नाही, जोपर्यंत आपण फेकत नाही तोपर्यंत. आणि म्हणून अशा एक्सपेरिमेंटला आपण रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा एखादी क्रिकेटची मॅच होते तेव्हासुद्धा कॉईन टॉस केला जातो, पण कधी असं होतं की आधीच मॅनेज केलेलं असतं. काय उत्तर मिळणार आहे हे मॅनेज करून ठेवलेलं असतं. त्याला आपण फिक्सिंग असं म्हणतो. असं फिक्सिंग नसलेला एक्सपेरिमेंट म्हणजेच रँडम एक्सपेरिमेंट असं पण म्हणता येईल. नाव व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट? नाव द फॉलोइंग एक्झाम्पल्स आर द टॉसिंग अ कॉईन म्हणजे कॉईन टॉस करायचा, थ्रोईंग अ डायस, ड्रॉईंग अ कार्ड फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ कार्ड्स म्हणजे पत्त्यांचा कॅट तुम्हाला माहिती आहे. वेल शफल्ड पॅक ऑफ कार्ड म्हणजे पूर्णपणे पिसलेल्या पत्त्यांचा कॅट. ते याच्यामधून एक कार्ड आपल्याला काढायचं आहे. म्हणजे काय की 52 पत्त्यांचा कॅट असतो. म्हणजे त्या 52 पत्त्यांमध्ये आपण एक कार्ड काढल्यानंतर त्या 52 पत्त्यांपैकीच आपल्याला एक उत्तर मिळणार आहे. म्हणजेच तो रँडम एक्सपेरिमेंट आहे, कारण त्याची उत्तर आपल्याला आधी माहिती आहे, पण आपल्या हातात कोणतं पेज येईल हे आपल्याला माहीत नाही आहे, पण त्यापैकी येणार आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणून ड्रॉईंग अ कार्ड फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ कार्ड इज ऑल्सो अ रँडम एक्सपेरिमेंट. Next concept is outcomes. The result of the random experiment is called as outcome. For example, tossing a coin. This is our experiment. We have 2 possible outcomes. Which are the 2? Head and tail. This head and tail is called as outcome. Next one, the throwing a dice. We have 6 possible outcomes. 1, 2, 3, 4, 5, 6. These are called as a outcome for this experiment. There are 4 suits of packs of playing cards: spade, heart, diamond and club. Each suit has 13 cards. Spade and club are black cards. Heart and diamond are red cards. King, Queen, Jack are called as a face cards. The card bearing number 1 is called as a S card, and S card is not a face card. This is very important and remember. आता याच्यात काय सांगितलेलं आहे आणि हे कशासाठी सांगितलं आहे तर आपल्याला जेव्हा पुढच्या ॲक्टिव्हिटीज किंवा रँडम एक्सपेरिमेंट येणार आहेत, एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये ह्याच एक्सपेरिमेंटचा वापर केला जाणार आहे. आणि मग ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला जे काही विचारलेलं असेल ते सर्व यावर डिपेंड असेल, म्हणून हे सगळं माहिती पाहिजे.
तुम्हाला बऱ्याच जणांना पत्ते खेळायला येतात किंवा काहींना अजून पत्ते काय आहेत हे बघितलेलंही नसेल. तर आता घरामध्ये एखादा पत्त्याचा जर कॅट असेल तर तो एकदा काढा आणि त्याचं सर्व निरीक्षण करा. त्यातले पत्ते कोणकोणते आहेत, कोणाला काय म्हणतात ते समजून घ्या. आता इथे स्पेड कार्ड म्हणजे इस्पिकची पानं असतात. हार्ट कार्ड बदामाची पानं असतात. डायमंड म्हणजे चौकट आणि क्लब म्हणजे किलवर. अशा प्रकारची ही जी पत्त्यांमध्ये 4 प्रकारचे कार्ड्स असतात, म्हणजे 4 सूट्स ऑफ पॅक. ओके, ईच सूट हॅज 13 कार्ड्स. म्हणजे काय, प्रत्येक प्रकाराचे 13 पेजेस कार्ड्स असतात. म्हणजे इस्पिकचे 13 पानं आहेत, हार्टचे 13 पानं आहेत, डायमंडचे 13 पानं आहेत आणि क्लबचे 13 पानं आहेत. असे 13 52 पत्त्यांचा कॅट असतो. त्यापैकी स्पेड अँड क्लब कार्ड, म्हणजे स्पेड म्हणजे इस्पिक आणि क्लब म्हणजे किलवर, हे काळ्या रंगाची पानं आहेत. म्हणजे काळ्या रंगाचे एकूण पानं किती, तर हे 13 आणि हे 13, 13 and 13 26. हार्ट अँड डायमंड आर रेड कार्ड्स, म्हणजे चौकट आणि बदाम. डायमंड म्हणजे चौकट आणि हार्ट म्हणजे बदाम यांचा रेड कार्ड्स असतात. किंग, क्वीन, जॅक हे 3 रंगीत पानं असतात बघा. राजा, राणी आणि जोकर हे 3 रंगीत पानं पत्ते आपल्या कॅटमध्ये असतात. आणि बऱ्याच जणांना एक कन्फ्युजन असं असतं की जो कार्ड ज्याच्यावरती 1 लिहिलेलं असतं, म्हणजे एक्का आपण ज्याला म्हणतो, तो एक्का म्हणजे एस कार्ड, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात एस कार्ड. तो एस कार्ड हा फेस कार्ड म्हणून गृहीत धरायचा नसतो. एस कार्ड इज नॉट अ फेस कार्ड. एक्झाम्पल, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. आता बघा एक्झाम्पल बघा काय काय आणि त्याचे पॉसिबिलिटीज किती आहेत हे आपल्याला फक्त ओळखायचं आहे. वनिता नोज द फॉलोइंग साईट्स इन महाराष्ट्र. वनिताला महाराष्ट्रामधल्या काही साईट्स माहिती आहेत. शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन अ समर वेकेशन. तिला यापैकी एकाच फक्त साईटला व्हिजिट करायची आहे, म्हणजे तिला ट्रिपला एका ठिकाणी कुठेतरी जायचं आहे, फक्त एका ठिकाणी. मग आता तिला कुठल्या कुठल्या साईट्स माहिती आहेत त्या इथे त्यांनी दिलेल्या आहेत. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, अंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. ह्या सगळ्या गोष्टी तिला माहिती आहेत. आता याच्यातलं तिला एक फक्त स्थळ चॉईस करायचं आहे. मग तिच्याकडे काय काय पॉसिबिलिटीज असतील असा प्रश्न आहे. किती पॉसिबिलिटीज असते, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर, म्हणजे किती पॉसिबिलिटीज आहेत. तर तुम्ही आता इथे बघा, यातलं ती काहीही एक चॉईस करू शकते. 1, 2, 3, त्याच्यानंतर 4, 5, 6, 7, 8. बघा, वनिता can visit any of the 8 places in Maharashtra and therefore she has 8 possibilities. अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्ट रँडमली. म्हणजे काय, तर आपल्याला वीकमधला म्हणजे आठवड्यातला कोणताही एक दिवस रँडमली सिलेक्ट करायचा आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे की आठवड्यामध्ये किती दिवस असतात, मग तेवढ्या त्याच्या पॉसिबिलिटीज असतील. सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स. पण 52 पत्त्यांमधला एक कार्ड काढायचं आहे. किती पॉसिबिलिटीज येणार आहेत, पूर्ण 52 पत्त्यांमधल्या 52 पण पॉसिबिलिटीज. आपल्या कोणतं कार्ड हातात येईल हे सांगता येत नाही, 52 पैकी कोणतंही येऊ शकतं, म्हणजे 52 पॉसिबिलिटीज. 1 नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन द कार्ड. सिलेक्ट 1 कार्ड रँडमली. बघा, प्रत्येक कार्डवर आता एक पुठ्ठ्याचे कार्ड्स तयार केले समजा, आणि त्याच्यावरती एकेका याच्यावरती एक एक नंबर लिहिला, 10 to 20, 10, 11, 12, 13 याप्रमाणे 20पर्यंत लिहिलं तर, आणि त्यातलं एक कार्ड काढायचं आहे. जसं 52 पत्त्यांमधलं एक कार्ड काढल्यावरती 52 पॉसिबिलिटीज येणार आहेत, तशा 10 to 20 कार्ड्सवर लिहिल्यानंतर जो छोटासा कॅटसारखा भाग तयार होईल, त्याच्यातनं आपल्याला एक कार्ड सिलेक्ट करायचं आहे. तर किती पॉसिबिलिटीज येतील बघा. आता आन्सर्स तेच लिहिलेत बघा. देर आर 7 days in a week. Therefore, there are 7 possibilities of selecting one of the day randomly. थर्ड एक्झाम्पल काय येईल, 52 कार्ड्स. देर आर 52 कार्ड्स. Therefore, there are 52 possibilities of selecting
1 card. And there are 11 numbers from 10 to 20. बघा लिहून बघा तुम्ही 10, 11, 12 पासून 20 पर्यंत किती नंबर्स तयार झाले 11 म्हणजे आपले 11 कार्ड्स तयार झाले आणि आपल्याला एक कार्ड सिलेक्ट करायचं आहे. देअरफॉर देर आर 11 पॉसिबिलिटीज ऑफ सिलेक्टिंग 1 कार्ड रँडमली. If you understood, then like the video, share it with your friends and subscribe the channel. Thank you.